गरमागरम डाळ खिचडी आणि त्याच्यासोबत हे असं गावरान तूप, वा, खाण्याची मज्जाच वेगळी होती. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, लहान मुलांनाही आवडेल. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं मुगाची डाळ, पिवळीवाली मुगाची डाळ अर्धी वाटी, आणि पाऊण वाटी घेतलेला आहे तांदूळ. हा कोलम तांदूळ आहे छोटावाला. आता हे सगळं आपण व्यवस्थित धुवून घेऊया. मस्त 2 ते 3 पाण्याने याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं. हे बघा, मस्त 2 ते 3 पाण्याने आपण हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतले. आता कुकर गरम करायला घेऊया. यामध्ये टाकणार आहोत आपण 1 ते 1.5 चमचा तेल. तेल गरम झालं की टाकूया मोहरी तडतडले की टाकूया जिरे, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद. गॅस कमीच ठेवायचा आहे, नाहीतर आपली फोडणी जळून जाईल. आता यामध्ये टाकणार आहोत आपण पाणी. आता मी इथं पाऊण वाटी, साधारण 2-2.5 वाट्या पाणी टाकणार आहोत. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण जे डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेलं होतं ते टाकूया. ही एकदम सिंपलवाली डाळ खिचडीची रेसिपी आहे. मस्त याच्यावरती टाका खूप सारं तूप. सर्व इट हॉट, गरम गरम खा. बाय.